आपल्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांचं आज एका दुर्घटनेमध्ये निधन झालं। ही मी येईपर्यंत कीर्तन संपेपर्यंत मी याची वाट बघत होतो की कोणीतरी येऊन मला सांगेल की नाही हो ही बातमी चुकीची आहे। पण आमचं दुर्भाग्य आहे की ही बातमी चुकीची आहे असं सांगणारं कोणी आलं नाही आणि या दुःखद प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातलं हे फार मोठं नुकसान आहे। कर्तृत्व संपन्न आणि कर्मप्रवृत्त असणारे लोक राजकारणातून निवृत्त होणं याच्यात राजकारणाचं वाटोळं आहे। व्यक्तीच्या भोवती राजकारण नसतं हे जरी खरं असलं तरी व्यक्तीमुळे राजकारण सुस्वभावी प्रामाणिक आणि वृद्धिंगत होणारं असतं हेही तेवढंच खरं असतं। आणि याकरता म्हणून दादांच्या जाण्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जी पोकळी भरून निर्माण झालेली आहे ती कधीही भरून निघणारी पोकळी नाही आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे। आपण भगवंताच्या चरणी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना फक्त करू शकतो की त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना भगवंतांनी संतांनी आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं एवढी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करू। दादांना सर्वांकडून श्रद्धांजली व्यक्त करू आणि ती श्रद्धांजली आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे म्हणून रामकृष्ण हरीचं 2 मिनिटं भजन करू।